रस्त्यामध्ये गोळीबार केला आणि गोळीबार केल्यानंतर त्या ठिकाणावरून ते 3 आरोपी पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जी चौकशी केली त्याच्यामध्ये जे इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते त्यांनी हा जो मुख्य आरोपी होता पोळेकर त्याचं नाव सांगितलं की तो सोबत असताना त्यानेच मोहोळवर गोळीबार केलेला आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने तपासासाठी पथकं तयार केली. त्याच्यामध्ये हा जो पोळेकर आहे त्याच्या घराचा मूळ गावाचा पत्ता घेऊन त्याचा शोध घेतला, परंतु तो मिळाला नाही. त्यामुळे त्याच्याकडे एक घटनास्थळावरून काही बातमीदारांनी माहिती दिली होती की ते टू व्हीलरवरून पळून गेलेले आहे आणि टू व्हीलरवरून पळून गेल्यानंतर ती टू व्हीलर त्रयस्थ माणसाची ती जी गाडी होती ती होती आणि त्यामुळे त्या गाडीचा शोध घेतला असता ती बेवारस स्थितीमध्ये मिळाली. मिळाल्यानंतर जास्त माहिती घेतल्यानंतर असं समजलं की हा जो पोळेकर आरोपी आहे याच्याकडे सुद्धा एक गाडी 4 व्हीलर आहे. त्या गाडीचा नंबर ट्रेस करण्यात आला आणि ट्रेस केल्यानंतर सर्व जे शहराच्या बाहेर जाणारे रस्ते त्या टोल नाक्यावर त्याचा शोध घेतला असता ती खेड शिवापूर टोल नाक्यावरून गाडी गेल्याचं निष्पन्न झालं. त्याप्रमाणे आमची पथकं त्या सातारा रोडला रवाना झाली आणि सातारा रोडला रवाना झाल्यानंतर ते शिरवळच्या जवळ 2 4 व्हीलरमध्ये हे 8 आरोपी मिळून आले आहेत. सर त्यात 2 कारण काय होतं, काही याचा तपास लागू शकला की कुठल्या कारणामुळे खरं हल्ला करण्यात आला आणि खून करण्यात आला? या घटनेमध्ये जो मुख्य आरोपी आपण म्हणतो की जो मैताबरोबरच फिरायचा काही दिवसापासून, त्याचा मामा एक आहे, त्याचं नाव आहे नामदेव महिपती कानगुडे आणि दुसरा एक त्याचा नातेवाईक आहे पोळेकरचा, तो आहे विठ्ठल किसन गांधे. या दोघांचं शरद मोहोळ बरोबर वैमनस्य होतं असं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे आणि त्याच प्रकारामधून हा हल्ला झाल्याचं प्रथमदर्शनी आरोपीकडून माहिती मिळालेली आहे. परंतु आता गुन्ह्याचा तपास चालू आहे. तपासामध्ये आणखी काय याच्यामध्ये अँगल्स आहेत का ते शोधण्यात येईल. 2 वकील आहेत, त्यांचा काय रोल आहे त्यामध्ये? काल जेव्हा आमच्या टीमने आरोपीचा शोध घेत असताना तिथे ट्रॅप केला, त्या ठिकाणी या 2 गाड्यांमध्ये हे 8 लोक होते. त्याच्यामध्ये ते 2 वकील सुद्धा होते. त्यांच्याबरोबर ते कशासाठी गेले, त्यांचा काय सहभाग आहे आणि त्यांचा नेमका गुन्ह्यामध्ये रोल काय आहे हे आता तपासानंतरच आपल्याला कळेल.